घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या नवीन भागामध्ये आपण पाहणार आहोत की जानकीला ज्योतिकावर संशय आलेला असतो आणि म्हणूनच जानकी ज्योतिकाकडे भेटायला गेलेली असते. ज्योतिकाला जानकी म्हणत असते की मला आता एक गोष्ट सांग, जर उद्या तुझा बॉयफ्रेंड पुन्हा आला आणि त्याने जर बोलून दाखवलं की मला हे बाळ हवं आहे तेव्हा काय, त्यावर ज्योतिका म्हणते की असं होणारच नाही, तो येणारच नाही. तेवढ्यातच ऋषिकेश तिथे पोलिसांचा गेटअप घेऊन आलेला असतो. त्याच वेळेला जानकी आता ज्योतिकाचं सगळं सत्य पोलीस ऋषिकेशला सांगते. ज्योतिकाला वाटतं की खरंच पोलीस आलेले आहेत, त्यामुळे ज्योतिका खूप जास्त घाबरते. तर आता जी जानकी असते, जानकी ऋषिकेशला ज्योतिकाची फाईल दाखवते आणि म्हणते की ही जी आहे ज्योतिका, ती माझ्या शरू पंचांना बाळ देणार आहे आणि ही प्रेग्नेंट आहे. त्याच वेळेला आता ज्योतिकाला ऋषिकेश उलटसुलट प्रश्न विचारतो. त्याच वेळेला ज्योतिकाकडे त्या प्रश्नांची उत्तरं नसतात, म्हणून ज्योतिका तिकडनं पळ काढत असते. मात्र ऋषिकेश जानकी ज्योतिकाला रंगेहात पकडतात आणि म्हणत असतात की तुमचा जो बॉयफ्रेंड आहे विनायक, तो आता तिथे येऊन तुमच्या विरोधात तक्रार करत आहे की तुम्ही त्याचं बाळ दुसऱ्या कोणाला विकत आहात म्हणून. त्यावर आता ज्योतिका म्हणते की कसं काय शक्य आहे, तो येणारच नाही. परंतु पोलीस म्हणतात की ही गोष्ट खरी आहे. जानकी आता तिच्याकडे असलेली फाईल दाखवू लागते, जी ज्योतिकाची प्रेग्नन्सीचे रिपोर्ट त्यामध्ये असतात आणि ही पैशांसाठी हे बाळ आम्हाला विकत आहे हे देखील सांगते जानकी. तेवढ्यातच आता तिकडनं ज्योतिका पळून जात असते, परंतु जानकी तिला घट्ट धरते, तिला पळून जाऊ देत नाही. तेवढ्यातच ऋषिकेश म्हणतो की आम्ही तुम्हाला अटक करत आहोत, विनायकने सुद्धा कंप्लेंट केलेली आहे. त्यावर आता ज्योतिकाचं सत्य समोर येतच ज्योतिका स्वतःच्या तोंडाने सगळं काही कबूल करते आणि ज्योतिका म्हणत असते की कोण विनायक, कुठचा विनायक, मी तर प्रेग्नंट नाहीच आहे. जेव्हा आता ज्योतिका असं म्हणते तेव्हा मात्र जानकी ऋषिकेशला मोठा धक्का बसतो. त्याच वेळेला आता जानकी ज्योतिकाला म्हणते, मग तू हे सगळं का करतेस, आमच्या शरू वंशांना का फसवतेस. त्यावर मात्र आता दोघंही जण ज्योतिकाचा हात धरतात आणि ज्योतिकाला लगेचच घरी घेऊन जायला निघतात, कारण आता सगळं सत्य समोर आणायचं असतं. इकडे मात्र ऐश्वर्याने वादाची ठिणगी टाकलेलीच असते, जानकी विरोधात भडकवलेलं असतं. पण जानकी आता ज्योतिकाला घेऊन घरी येते आणि ज्योतिकाचं सगळं सत्य सगळ्यांसमोर आणते आणि त्याच वेळेला आता ती म्हणू लागते की ज्योतिका सगळ्यांना सत्य सांगेल. तेव्हा मात्र ऐश्वर्याचं तोंड पाहण्यासारखं झालेलं असतं. तर तुम्हाला भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा.